तू सांगितलंस म्हणून कळालं मला, नाही तर माझी लेक मला काहीच सांगत नाही. आता तुम्हीच विचार करा अक्का, तुम्ही आई असून ती तुम्हाला काही सांगत नाही, मग माझं काय होत असेल? तरी मी प्रयत्न करते. मला काळजी आहे म्हाळसाची, तशी भोळीच आहे ती. का कशाला? नको, घे ना. म्हाळसाला नाही आवडत. मी सांगते ना, घे. येते मी. अक्का, तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. कशाबद्दल? कसं सांगू? अण्णांबद्दल. काय? ह्यांच्याबद्दल? हो. अगं सांग ना, काहीतरी पाणी मुरतच आहे. अगं सांग ना लवकर. हो हो हो. अक्का, अण्णा म्हाळसाला भेटायला गेले होते तिच्या शयन कक्षात. कधी, केव्हा? आणि हे मला कसं ठाऊक नाही? एवढंच नाही, ते बराच वेळ होते. त्यांचं म्हाळसाशी काहीतरी महत्वाचं बोलणं सुरू होतं. बघितलंस, बाप लेक मिळून कसं अंधारात ठेवतात मला. माझं बोलणं अजून संपलं नाही. तुम्ही पुढे ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अगं मग सांग ना लवकर, जीव कासावीस झालाय माझा. श्री खंडेराय नंतर शयन कक्षात गेले आणि येताना अण्णा आणि देव एकत्र बाहेर आले. तेव्हा अण्णांच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या. काय झालं होतं कोणास ठाऊक, पण अण्णा देवांच्या पाया पडत होते. म्हणजे अशी काहीतरी गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवली जाते आहे. आई असूनही लेकीच्या संसारातल्या अनेक गोष्टी मला माहीतच नसतात आणि मी मात्र उगीच संताप करून घेते आहे. परक्यांना काय म्हणावं? इथे प्रत्यक्ष नवऱ्यानेच घात केलाय माझा म्हटल्यावर काय बोलणार? अक्का, काहीतरी खूप महत्वाचं घडलं आहे, कारण तिथून आल्यापासून अण्णा खूप बदलले आहेत. ते स्वतःच्याच विचारात असतात, कोणाशी बोलत नाहीत. हो, माझ्याही ध्यानात आलंय ते. उगाच डोळ्यात पाणी असतं ह्यांच्या आणि शून्यात नजर लावून बसलेले असतात. आता मलाच काहीतरी करायला हवं. लतिका, तू ह्यांना घेऊनच ये. मी बोलावलंय सांग, तातडीचं काम आहे म्हणून. बरं. तू इथे? हो, अक्कांनी बोलवलं होतं. बाहेर चाललीयस? हो. मी तुला शोधत इथे आले होते, पण ये तू. बरं झालं तू आलीस ते. मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय बोलायचंय तुला माझ्याशी? त्याआधी ऐक. तू साम्राज्ञी असशील लोकांसाठी, माझ्यासाठी माझी लेक आहेस. आई असं का म्हणतेस तू? कारण तशी वेळ तू आणलीस माझ्यावर. मी? हो, मी इथे आले तुझ्यासाठी आणि इथे जे काही घडतंय ते मला ठाऊकच नाही. स्पष्ट सांगशील? कोण अतिथी गडावर येणार आहेत ते मलाही ठाऊक नाही. माझा तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस. मी का लपवू? यांनी मला जे सांगितलं तेवढंच मला ठाऊक आहे. यांनी मला सांगितलं की यांचा असा कोणीतरी भक्त येणार आहे
ज्याची यांनी स्वतः सेवा केली आहे. आश्चर्यच आहे. आणि नाव गाव नाही सांगितलं? नाही. आणि प्रत्येक गोष्ट तुला ठाऊक असलीच पाहिजे असं आहे का? खरं तर हो. तुला इतका आनंद का झाला आहे? कारण त्या अतिथींचं स्वागत मला स्वतः करायचं आहे. ज्यांची यांनी स्वतः सेवा केली आहे त्यांच्याबद्दल मला उत्सुकता आहे. त्यांचा आदर सत्कार जर मी केला तर हे प्रसन्न होतील. म्हाळसा, तू प्रेमात इतकी अंधही झाली आहेस की आयुष्यात नक्की काय करायचंय ह्याचाच विसर पडला आहे तुला. मी शांत राहण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळे नको असलेले विषय काढून मला अस्वस्थ करता. मलाही पाहायचंच आहे कोण अतिथी येणार आहेत ते. आई, तू यात पडू नकोस. मी बघेन काय करायचंय ते. आपण बोलवलं मला? हो. तुमचं काय सुरू आहे? कशाबद्दल बोलताय आपण? हेच, एकटेच बसलेले असता, डोळ्यात पाणी आणता, कुणाशीच काहीच बोलत नाही. हो, खरं आहे बाबा. हे काय बोलणार? मी बोलले की माझं तोंड दिसतं पण ह्यांचं वागणं दिसत नाही. आणि लोकांना वाटतं मीच छळते ह्यांना. काय झालंय मला काही कळेल का? हे एक वेगळंच आश्चर्य. मी तुम्हा दोघांबद्दल बोलते आहे. म्हणजे म्हाळसा, हे तुला भेटायला शयनगृहात आले होते तेव्हापासून असं वागतायत. माझी आणि बाबांची भेट झालीच नाही. कृपया तू असत्य बोलू नकोस. बाबा हो, तुम्ही सांगा हिला. आमची भेटच झाली नाही. आमच्यात काहीही बोलणं झालं नाही. आणि जर माझ्या वडिलांशी भेट झाली, माझं आणि त्यांचं बोलणं झालं तर यात लपवण्यासारखं काय आहे? आता द्या उत्तर. बाबा, काय प्रकार आहे हा? मी तुला भेटायला आलो होतो. घ्या. आता कोण खोटं बोलतय? अहो, आधी ऐकून तर घ्या. आणि म्हाळसाशी बोलताना थोडं जपून बोला. हो का? मी तिला भेटायला गेलो होतो पण ती गाढ निद्रेत होती. तिथे माझी श्री खंडेरायांची भेट झाली. आई, तू राईचा पर्वत करते आहेस. आधी समजून घेत जा सत्य काय आहे ते. बर, मग देवांसोबत ह्यांचं असं काय बोलणं झालं म्हणून हे असं वागतायत? बाबा, तुम्ही काय करताय? हे तुम्ही मला का नमस्कार करता आहात? ते मला नाही सांगता येणार, पण एवढंच सांगतो की माझा जन्म सार्थकी लागला. तुझा पिता होण्याचे भाग्य मला लाभले. साक्षात श्री महादेव मला जावई म्हणून लाभले. आणखी काय हवे? बाबा, तुम्हाला असं काहीतरी कळलं आहे जे तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही, हो ना? त्याबद्दल मी नाही बोलणार. राग नसावा.
येते मी. त्यांना काहीही सांगण्याचा आग्रह करू नकोस. लतिका, एक सांगू का? अहो, ऐकताय का आपण? मी कोणाचं काही ऐकत नाही असं आहे का? ऐकून तरी घ्या. म्हाळसा आपली मुलगी आहे. तिच्याशी बोलताना वागताना आपल्याला काळजी घ्यायला हवी. म्हणजे काय करायचं? तिच्याशी प्रेमानं आदरानं वागायला हवं. हो, तिचं हित तिला समजत असतं तर ही वेळ आली असती का? तिला बोलता येत नाही थेट, पण आपला नवरा आपल्या सोबत राहावा म्हणून काय केलंय हिने? त्यांनी दुसरा विवाह करूच नाही अशी परिस्थिती का निर्माण केली नाही तिने? अहो, ते तुम्हाला आणि मला कसं ठाऊक असणार की तिनं काय केलंय आणि काय केलं नाही? पण जे विधी लिखित आहे त्याच्या पुढे कोण काय करणार? असं म्हटलं म्हणजे झालं? हातावर हात ठेवून पाहत राहायचं समोर जे काही सुरू आहे ते? मग आपण आलोच कशासाठी इथे? जर तुम्हाला आणि मला काहीच करता येत नसेल तर आपण परत जाऊ नेवासेला. अहो, मला असं म्हणायचं नव्हतं. तुम्ही असंच म्हणत आहात. माणसाशी प्रेमाने आणि आदराने वागायचं म्हणजे सारे प्रश्न सुटणार आहेत का? हातातून वेळ निसटून गेलीये. जे व्हायला नको होतं ते झालंय. माझ्या लेकीच्या संसारात तिची सवत आलीये. हा कसला संसार आणि कसलं सुख. माझी लेक आतून धाय धाय रडत असे, पण ते कोणालाच कळणार नाही. पण ते मला कळतंय. आई आहे मी तिची, आणि एक स्त्री. मग पुरुषांना काय कळणार स्त्रीचं दुःख? मायानंदा, स्वतःला सावरा. अहो, साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सारं काही मंगलमय होईल. एक दिवस असा येईल की आपण देखील हे मान्य कराल. आपल्याला संयम ठेवायला हवा. शांत व्हा मायानंदा. माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते आध्यात्मिक अनुभूतीचे आहेत, आणि आपल्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते मुलीच्या दुःखाचे आहेत. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मायानंदा. माझी माणसं सुखी होईल ना. जी स्वतः जगत जननी आहे, जी विश्वरूपिणी आहे, जी आदिशक्ती आहे, जी सुखदायिनी आहे, तिच्या सुखाचा विचार करणारे आपण कोण? अशी कोणती गोष्ट आहे बाबांना कळाली आहे ज्यामुळे ते असे वागतायत? मी यांना त्याबद्दल विचारावे का? अण्णा असं का वागतात याचं जसं म्हाळसाला नवल आहे तसंच मला देखील आहे, आणि अक्कांना देखील. पण मला हा प्रश्न पडलाय की ती गोष्ट कोणाशी निगडीत असावी. म्हणजे देवांनी अण्णांना म्हाळसाबद्दल तर काही सांगितलं नसेल ना? नाही, नको. हे असे थेट विचारणे योग्य दिसणार नाही.
यांच्याकडून जर बाबांना खरंच अशी एखादी गोष्ट कळाली असेल आणि बाबा त्याबद्दल काही बोलत नाहीये, तर मी स्वतःहून त्यांना याबद्दल विचारणे योग्य नाही. आता मला याचा विचार मनातून काढून टाकायला हवा. यांना किंवा बाबांना मला काही सांगायचेच असेल तर ते मला तसं सांगतील. पण आता मला सगळ्यात महत्वाचे कार्य हाती घ्यायचे आहे आणि ते म्हणजे गडावर येणाऱ्या अतिथींचे स्वागत. म्हाळसा, काय झालं? लतिका, गडावर जे अतिथी येणार आहेत त्यांच्या स्वागताची तयारी मी सेविकांना करायला सांगितली होती. हो, मला ठाऊक आहे ते. तू सांगितल्याप्रमाणे साऱ्या गोष्टीत मी स्वतः लक्ष देते आहे. मला हेच ऐकायचे होते. लतिका, एक गोष्ट ध्यानात ठेव. गडावर जे अतिथी येणार आहेत ते यांचे प्रिय आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कमतरता पडता कामा नये. होय म्हाळसा. लतिका, स्वागताची सारी तयारी झाली की मला कळव. मी स्वतः त्या अतिथींच्या स्वागतासाठी गडाच्या दरवाजापाशी थांबणार आहे. मी स्वतःच्या हाताने त्या व्यक्तीचं स्वागत करणार आहे. हो, येते मी. म्हाळसा, सारी तयारी झाली आहे. अतिथींच्या औक्षणासाठी सुवासिनी देखील आल्या आहेत. तू सांगितल्याप्रमाणे सारी तयारी झाली आहे. मला खात्री होती की हे सारं तू नीट पार पाडशील. यांना प्रिय अशी व्यक्ती आज गडावर अतिथी म्हणून येणार आहे. यांना ती व्यक्ती प्रिय आहे. मला त्या व्यक्तीचे यथोचित स्वागत करायला हवे आणि मी स्वतः त्यांचे स्वागत केल्याशिवाय इथून हलणार नाही.